कोणत्याही पॅरेंट्सला पालकांना वाटतं की आपला मुलगा एक सगळ्या बाजूने स्ट्रॉंग व्हावा, म्हणजे त्याला शिस्त पण असावी, इमोशनली फिजिकली तो स्ट्रॉंग असावा. तर याच्यासाठी पॅरेंट्सचा काय रोल असतो? जे तुम्ही आज म्हणालात की सर्व गुण संपन्न, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणजे सगळ्या तऱ्हेने त्या मुलांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मी ते पालकांना हे सांगू इच्छिते की जर तुम्हाला हवं आहे ना मुलांची होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावी, तर तुम्ही हे त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहात. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की मुलांनी कराव्या, ते स्वतः आधी पालकांनी करायला पाहिजे. म्हणजे लेट्स से आपण म्हणू शकतो की एक्झरसाईज करणं. जर पालकांनी ही केली तर मुलं त्यांना बघतात, मुलं 100% करतात. एखादं पुस्तक वाचावं वाटतंय तर त्यांनी वाचावं, जेणेकरून मुलगा बघेल. आणि इथे अजून एक असं होतं की पालकांचा पुढचा प्रश्न पण असू शकतो, आम्ही करतोय पण मुलं नाही करत आहे. बघा, माझ्याकडे किंवा तुमच्याकडे जादूची काडी नाही आहे. एकदा फिरवली की लगेच होईल. मे बी काही मुलं वेळ घेतील, त्यांना एक 8 दिवसात कळेल की आपण पण हे करायला पाहिजे. काहींना 1 महिना जाईल, काहींना 6 महिने जातील, असं होऊ शकतं. सो इट डिपेंड्स. पण जेव्हा वाटतंय होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावी, तर कुठेतरी ते पालकांनी चालू करायला पाहिजे असं मला वाटतं.